नमस्कार, मी करणार आहे महाशिवरात्री स्पेशल शाबूवडा. त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. ही साबुदाणा आता मी 2 पाण्याने स्वच्छ धुणार आहे. पण मला वडे करायचे असले ना, साबुदाण्यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही, कारण जास्त जर पाणी झालं ना तर वडा तेलामध्ये फुटतं. त्यासाठी एकदम कमी पाण्यामध्ये तुम्ही साबुदाणा भिजवून आता ह्याला मी रात्रभर झाकून ठेवणार आहे. A few inches later. हा रात्री शाबू मी भिजत घातलेला आणि छान भिजलाय आणि बघा छान किती मोकळा पण झालेला आहे. आता हे वडे बनवण्यासाठी मी हिरवी मिरची हे साल काढून शेंगदाणे घेतलेत, चवीपुरतं मीठ आहे आणि हे बटाटे मी 2 उकडून घेतलेत. हिरवी मिरची वाटून घेते, थोडंसं मीठ, हे बघा मिरची मी वाटून घेतलेली आहे जाडसर. आता हे शेंगदाणे पण वाटणार आहे त्याच. A few moments later. आता हे शेंगाचं कूट वाटलेलं आहे. आता ही मिरची मी मिक्स करते. छान असा सुट्टा सुट्टा झाला एकदम. आपण थोडंसं मिरचीत मीठ टाकलेलं आहे, आणखीन थोडंसं मीठ टाकते आणि हे शेंगदाण्याचं जाडसर कूट आहे. छान मिक्स करते हे. Twelve seconds later. हे छान मिक्स झालेलं आहे. आता मी बटाटे किसून घेणार आहे. ते आपलं बटाटे किसून झालेलं आहे. आता मी हा शाबू ह्याच्यातच टाकणार आहे, कारण असं आपल्याला मिक्स करता नाही येणार. छान असं मिक्स झालेलं आहे आता, कारण थोडीशी मी कूट पण थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे आणि मिरची पण, कारण असं वडेमध्ये छान दिसते ते, त्याच्यासाठी. आता हे तयार आहे आपलं पीठ वडे बनवण्यासाठी. कढई ठेवले गॅसवर, गॅस चालू करते आणि तेल टाकणार आहे. हाताला पाणी लावणार आहे. तुमच्या आवडीनुसार मोठे बारीक करू शकता तुम्ही. मी थोडेसे मोठेच बनवणार आहे. तर सर्व वडे मी असंच बनवून घेणार आहे. One eternity later. तेल आपलं छान गरम झाले. आता मी मिरची टाकणार आहे. आता मी एक वडे करून सोडणार आहे. आता ह्याला पंक्ती करणार आहे.
बघ किती छान झालेत आणि एक पण तुटलेला नाही आपला वडा. एक पण वडा असा आपला तेलामध्ये फुटलेला नाही. एकदम छान झालेत बघा वडे आणि एकदम असे कडक पण झालेत, छान खुसखुशीत. तर आपले दोन्ही साईडनं वडे छान असे तळलेले आहेत. बघा खूप छान झालेत. हे पण वडे मी असे सोडणार आहे त्याच्यात. आता हे दुसऱ्या साईडनं पलटी करणार आहे. मग आपले हे पण वडे असे छान तळलेत. तर हे पण मी काढून घेणार आहे. अजिबात तेलकट झाले नाहीत बघा. A few minutes later. Tomorrow. तर तयार आहे आपला महाशिवरात्री स्पेशल शाबू वडा. एकदम छान झालेला आहे बघा. तुम्हाला एक असं मी तोडून दाखवते. अजिबात तेल पेलेलं नाही. आवाज पण किती छान येते बघा आणि एकदम मधून सॉफ्ट आणि वरून कडक झालेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.